नमस्कार, मी सुवर्ण जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पण या बुलेटिनची सुरुवात आपण सावधानतेच्या इशाऱ्याने करणार आहोत. याकरता कारण आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता आपल्याला आपल्या लहान मुलांना सांभाळणं नितांत गरजेचं झालेलं आहे. बातमी मुंबईचं उपनगर उल्हासनगर इथली आहे. उल्हासनगरच्या शासकीय बालसुधार गृहातील 14 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यातली 4 मुलं अपंग आहेत, शासकीय बालसुधार गृहातली आहेत. 12 ते 17 वर्ष वयोगटातली ही सगळी मुलं असल्यानं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत आता मिळू लागलेत का, अशा शंका घ्यायला वाव आहे. सध्या मुलांना कोरोना सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेलं आहे. या बालसुधार गृहातील कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात आली असून त्यांच्या रिपोर्ट्सची प्रतीक्षा आहे. सगळ्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित आहे. या मुलांना कोरोनाची लागण मात्र कोणामुळे झाली हे स्पष्ट झालेलं नाही आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालेली आहे. बालसुधार गृहातली ही मुलं आहेत. मुंबई जवळचं उपनगर उल्हासनगरमध्ये आहे. उल्हासनगरमधल्या बालसुधार गृहामध्ये 14 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 12 ते 17 वयोगटातली ही सगळी मुलं आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कर्मचाऱ्यांची सुद्धा कोरोना टेस्ट करण्यात आलेली आहे. त्यांचे रिपोर्ट्स अजून येणं बाकी आहे. पण या मुलांना कोणामुळे कोरोना झाला याची आत्ता चौकशी सुरू आहे किंवा याविषयीचा तपास घेतला जातोय. आपण बघूया या संदर्भातल्या प्रतिक्रिया. उल्हासनगर बालसुधार गृहातील 4 मुलं जी आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहेत. संस्थेचे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, कधी ही मुलं पॉझिटिव्ह आली आणि सध्या तब्येत कशी आहे त्यांची? तब्येत सर चांगली आहे त्यांची, नॉर्मल होते. क्वारंटाईन सेंटरला त्यांना ठेवलेलं. बरं, काय म्हणजे मुलांना सुरुवातीला काही त्रास होता का? खोकला, नॉर्मल ताप होता. हां, बस तेवढं. मग महापालिकेचं पथक आलं, हां, चेक केलं. सगळ्यांनाच चेक केलं, पण 4 पॉझिटिव्ह निघाले. बरं, बाकी सगळे निगेटिव्ह आले. बरं. सगळ्यांची तब्येत आता बरी आहे? बरी. तब्येत वगैरे बरी. आता किती मुलं आहेत सध्या आपल्या संस्थेमध्ये? संस्थेत 8 मुलं आहेत. हो. आणि ही जी 4 मुलं आहेत ही अपंग आहेत सगळी? अपंग. राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातोय. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लहान मुलांकरता कोरोना रुग्णालयं उभी केली आहेत. लहान मुलांच्या दृष्टीनं रुग्णालयांमध्ये सुविधा देण्यात आलेल्या आहेत. प्रशासन सज्ज झालंय. जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. या वृत्तमालिकेमध्ये आपण याच संभाव्य धोकाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये काय काय उपाययोजना योजल्या गेल्या आहेत याचा आढावा घेणार आहोत. खरं तर काल देखील आपण या सगळ्याविषयी बोललो होतो की तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे आणि कशी काळजी घेण्याची पुन्हा गरज आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण हे सुद्धा स्पष्ट करतोय की वेगवेगळ्या शहरांमध्ये लहान मुलांकरता कोरोना सेंटर्स उभी केलेली आहेत. कालच सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलंय की आता जर कोरोना झाला असेल, कोरोना बाधित कोणी असेल आढळलेलं, तर त्याला रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतील. कारण धोका टाळण्यासाठी किंवा प्रसार टाळण्यासाठी. तर लहान मुलांना सुद्धा त्यांच्यासाठीची मोठमोठी सेंटर्स कोरोनाची उभी केली गेलेली आहेत. तिथे सुविधा त्यांच्याकरता सज्ज ठेवल्या गेलेल्या आहेत. व्यवस्थित लक्ष या मुलांकडे दिलं जाणार आहे आणि काहीही त्यांना होऊ नये याची काळजी ते रुग्णालय घेणार आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर बोलण्याकरता आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ आणि त्याचबरोबर महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर समीर दलवाई. समीर सर, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. या आधी सुद्धा अनेकदा समीर सर आपण लहान मुलांची तिसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये काय काळजी घेतली पाहिजे याविषयी बोललेलो आहोत. समीर सर, तुम्हाला पहिला प्रश्न हाच आहे, लहान मुलांचं कोरोना बाधित होण्याचं प्रमाण सध्या वाढतंय, याची नेमकी कारणं काय वाटतात आपल्याला? नमस्कार, माझं नाव डॉक्टर समीर दलवाई. मला वाटत नाही की खरोखर संख्या वाढत चालली आहे इन प्रपोर्शन और इन पर्सेंटेज. ऑफकोर्स जसे केसेस आकडा वाढत जाईल तसा आकडा मुलांचा सुद्धा वाढत जाणार आहे. आपण ऑलरेडी जाणतोय की मुंबईमध्ये जेव्हा आपण एक सिरो सर्व्हे केलेला
शाळा बंद असूनही मुलांचं लॉकडाऊनमध्ये असून सुद्धा 50% मुलं सिरो पॉझिटिव्ह होती आणि त्यात बऱ्याच मुलांना हे माहीत देखील नव्हतं की त्यांना कोविड झालेला, म्हणजे न कळत असिम्प्टोमॅटिक कोविड आपण म्हणतो हे होतच आहे. मुलांना ऑलरेडी झालेलं आहे. 50% मुलं सिरो पॉझिटिव्ह होती म्हणजे त्यांना असिम्प्टोमॅटिक कोविड झालेला. आपण जसं टेस्ट करत जाऊ तशी मुलांची आकडेवारी वाढत जाईल, पण प्रपोर्शन वाढतंय असं नाही. पण डॉक्टर समीर, मग मुलांना जर कोरोनाची लागण झाली तर लहान मुलांना कोणत्या प्रकारचं औषध द्यायला हवं याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मुलांना खरं म्हणजे कोविडमध्ये कोणालाच पर्टिक्युलर अँटी कोविड अशी औषधं डायरेक्टली नसतात. आता संशोधन चालू आहे, पण आपल्याला माहित आहे की रेमडेसिवीर वगैरे आपण आता सध्या वापरत नाही. किंबहुना इव्हन स्टिरॉइडच्या बद्दल आता असं हे येतंय की काही कदाचित गरज नाही. पण स्टिरॉइड हा काय खूप अवघड न सापडणारं औषध नाही, तेव्हा स्पेशल अशी काही औषध आहेत असं नाही. क्वचितच फार कमी संख्येत ज्या मुलांना MIS-C होतं त्यांना IVIG किंवा IV ग्लोब्युलिन ज्याला आपण म्हणतो हे लागायची शक्यता आहे. त्याचं ऑलरेडी सरकारला आम्ही टास्क फोर्सतर्फे माहिती दिलेली आहे आणि त्याची तयारी झालेली आहे. पण डॉक्टर समीर, आता तुम्ही जो शब्द वापरलात MIS-C, तर MIS-C म्हणजे नेमकं मुलांना काय होतं आणि मग त्याची लक्षणं काय? MIS-C म्हणजे एक खूपच लहान संख्येत, किरकोळ संख्येत ज्या मुलांना कोविड होतं, एक तर मुलांनाच कोविड होतो, त्यात बऱ्याचशा मुलांना आपण म्हटलं मगाशी 80% मुलांना असिम्प्टोमॅटिक म्हणजे काही त्यांना सिम्पटम्स सायन्स नसणारे असे कोविड होतं. ज्या मुलांना कोविड आजार होऊ शकतो त्याच्यातून फक्त एक लहान प्रमाणात मुलांना हा MIS-Cचा एक कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. म्हणजे 3 आठवडे ते 3 महिन्यानंतर कोविड झाल्याच्या नंतर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्या सिम्पटम्स असे आहेत की मुलांना ताप 4 ते 5 दिवस खूप जास्त कमी न होणारा न उतरणारा ताप असा येतो. पूर्ण अंगावर पुरळ येते, डोळे होठ सुजण्याची शक्यता असते. त्यांना दम लागायची, खोकला वाढतो, दम लागायची शक्यता जास्त असते. पोटात दुखायची शक्यता जास्त असते. उलट्या जुलाब होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशनची शक्यता असते. अशा काही कॉम्प्लिकेशन्स मुलांमध्ये जर असल्या ज्या 1-2 दिवसात स्वतः आपण घरगुती उपाय करून कमी होत नसतील किंवा आपण लोकल डॉक्टरला दाखवून कमी होत नसेल तर आम्ही त्याच्यात MIS-Cचा विचार करू शकतो. समीर सर, लहान मुलांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर किती आहे याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? कोविड एकंदरीत मुलात खूप कमी होतो आणि ज्या मुलांना होतं देखील त्यात आपण बघतोय की त्याची लक्षणे खूप सौम्य असतात. तीव्र प्रकार खूपच कमी, म्हणजे ज्या मुलांना इन्फेक्शन झालंय त्याच्यात 2 ते 3% मुलांना होऊ शकतो आणि म्हणूनच ओव्हरऑल मृत्यूदर सुदैवाने खूपच कमी आहे. तेव्हा त्याची काही काळजी करायची गरज वाटत नाही. डॉक्टर समीर दलवाई, खूप खूप आभार. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी एवढं सविस्तर बोललात. खरं तर तुम्हाला शब्द टाकला की तुम्ही कायमच संवादासाठी उपस्थित राहता आणि मोजक्या सोप्या भाषेत आमच्याशी बोलता. खूप खूप आभार. बातमी आता औरंगाबादची, ज्याकडे आपण वळतोय. औरंगाबादमध्ये एका मुलीनं रिक्षातून उडी मारली. या प्रकरणाविषयी जेव्हा अधिक चाचपडायला गेलं तेव्हा लक्षात आलं, CCTV फुटेज समोर आलं आणि त्याच लक्षात आलं CCTV मध्ये रिक्षेवालाच मुलीला मदत करतो आहे. मदत करून रिक्षाचालक पसार झालेला आहे. रिक्षाचालकाचा तपास पोलिसांकडून घेतला जातोय. पण या मुलीला भीती वाटली. ती थांबवायला सांगत होती रिक्षा, तरी थांबवली नाही, म्हणून तिने रिक्षेतून उडी मारली. जरा घाबरून उडी मारली, पण मग रिक्षा पुढे जाऊन या रिक्षेवाल्यांना थांबवली आणि स्वतःच जाऊन त्या मुलीला मदत केली. पण नंतर मात्र तो पळून गेलेला आहे. नेमकं हे सगळं काय घडलंय त्याच्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. मात्र अत्यंत गंभीर ही घटना. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. सिद्धार्थ, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे तो रिक्षेवाला तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करत होता का? तिने उडी मारली रिक्षेतनं आणि मग तोच तिला परत थांबवून उचलून बसवायला लागला? काय नेमकं घडलंय? सुवर्ण, त्या मुलीने जे सांगितलेलं आहे त्यावरून असा निष्कर्ष किंवा त्यावरून असा संशय होता की पोरगी गाडीमध्ये बसली आणि त्या मुलीने रिक्षा थांबवायला सांगितलं, कारण त्या रिक्षावाल्याचा स्वभाव किंवा त्याची वर्तणूक तिला व्यवस्थित वाटली नाही, म्हणून रिक्षा थांबवायला सांगितलं. मात्र रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली नसल्यामुळे त्या मुलीने रिक्षातून उडी मारली आणि उडी मारल्यानंतर ही रिक्षा त्या ठिकाणी थांबली. ज्या रिक्षातून उडी मारली, ज्या रिक्षा चालकावर या मुलीने आरोप केला, तोच रिक्षा चालक त्या ठिकाणी रिक्षा थांबवतो, त्या मुलीकडे जवळ जातो
त्या मुलीला उचलून उभं करतो आणि इतर नागरिक त्या ठिकाणी येतात आणि इतर नागरिक आल्यानंतर तो रिक्षावाला तिथून निघून जातो. एकंदरीतच प्रकार काय आहे हे स्पष्ट होत नाही. कारण म्हणजे सिद्धार्थ तो रिक्षा तिथेच सोडून पळून गेला असं दृश्यात तरी दिसतंय, तर काय त्याच्याविषयी? नाही सुवर्ण, रिक्षा तिथं उभी दिसताना फक्त तेवढ्या फुटेज वरती दिसते आहे. मात्र काही लोक नागरिक त्या मुलीच्या मदतीसाठी पोहोचल्यानंतर तो रिक्षा चालक गर्दी वाढल्यामुळं त्या गर्दीतून निघून गेला गपचूप आणि रिक्षा घेऊन तो निघालेला आहे. एकंदरीतच त्या रिक्षापर्यंत आजपर्यंत माहिती पोहोचली नाही किंवा माहिती पोहोचून सुद्धा तो फरार झालेला आहे का स्वतःहून तो रिक्षा चालक पोलिसांकडे जातो हे पाहणं गरजेचं आहे. मात्र मुलींनी ज्या पद्धतीने आरोप केला त्यावरून थोडंसं वेगळं काहीसं वाटतंय, कारण तोच रिक्षावाला तिला गाडीतून पडल्यानंतर तिला उचलतोय, तिला मदत करतोय, लोकांसोबत तिला उचलून बाजूला नेतोय. मात्र पोलिसांच्या समोर मुली बरोबर, त्या मुलीची सध्याची तब्येत तुला काय त्याच्याविषयी कळू शकलंय? सुवर्ण, त्या ठिकाणी नागरिकांनी लगेच उचलून त्या मुलीला दवाखान्यात नेले, तिच्यावर उपचार केलेले आहेत. ती मुलगी अत्यंत जखमी झाली होती, तिच्या नाकातोंडातून रक्त येत होतं. मात्र डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केलेत. मुलगी अगदी स्वस्थ आणि चांगली आहे. त्या मुलीला कसल्याही पद्धतीची गंभीर इजा त्या ठिकाणी झालेली नाही, सुदैवाची बाब आहे. मात्र सिद्धार्थ, क्षमा कर तुला थांबून पुन्हा विचारते, अगदी थोडक्यात सांगशील मग नेमक्या शंका काय व्यक्त होत आहेत किंवा प्राथमिक अंदाज पोलीस काय व्यक्त करतायत? पोलिसांच्या समोर अजून कसल्याही पद्धतीचा निष्कर्ष काढण्याचा ठोस काही आलेला नाही, कारण त्या मुलीनं सुद्धा पोलिसांनी हेच सांगितलं की रिक्षा चालक तिची छेड काढत होता आणि घाबरून तिने उडी मारली. मात्र तोच रिक्षा चालक आता पोलिसांच्या हाती सुद्धा हे सीसीटीव्ही फुटेज लागलेलं आहे. नेमकं पोलीस 1-2 तासामध्ये या प्रकरणात नेमकं काय झालं होतं, ती मुलगी घाबरली होती का किंवा तो रिक्षावाला कुठे हे समोर येईल. सिद्धार्थ, आभार आपण सविस्तर या सगळ्याविषयी माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मध्ये पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 आणि बायजूसनं राबवलेल्या यंग जीनियस या उपक्रमामुळे अनेक प्रतिभावान तरुण प्रकाशझोतामध्ये आले. न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठावर तरुणांनी आपल्या कौशल्याचे, बुद्धीचे चुणूक दाखवून दिली. अनेक तरुणांनी, लहान मुलांनी आपली मनोगत सुद्धा व्यक्त केली. गणित, संगीत, क्रीडा, कला या क्षेत्रात ही मुलं हुशार आहेत, प्रतिभावान आहेत. त्यामुळे याच व्यासपीठानं पुन्हा एकदा अशा तरुण प्रतिभावंतांचा शोध घेण्याचं ठरवलेलं आहे. याबाबत तुमच्याकडे जर काही माहित असेल तर news18.com/younggenius वर नोंदणी करा किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि भेट द्या. लवकरच आम्ही तुमच्याकरता न्यूज 18 लोकमतचा बायजूस यंग जीनियस सीझन 2 हा उपक्रम घेऊन येतोय. या आवाहनासह, या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.